पुन्हा एकदा स्वागत। अक्षय तृतीयेनिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। भक्तांची मोठी रांग पाहायला मिळते। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेनिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। मुंबईतल्या सिद्धिविनायकातली ही दृश्य आहेत। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील पहाटेपासूनच भक्तांची रांग लागलेली आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिर परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। आज अक्षय तृतीया आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त आणि आम्ही आलोय दादरच्या मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकच्या मंदिरात। याच शुभ मुहूर्तावर मुंबईचं आराध्य दैवत सिद्धिविनायक याच्या गाभाऱ्याला वेगवेगळ्या फुलांनी सजावट केलेली आहे। पहाटेपासूनच काकड आरतीपासूनच भाविकांचा ओघ सुरू झालेला आहे। बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन भाविक प्रार्थना करताना दिसत आहेत। आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व म्हणजे मंदिरात होणारी विशेष पूजा। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्धिविनायकाला विशेष अभिषेक घातला जातो। तसंच उन्हाळ्याची चाहूल असल्याने बाप्पाला शीतल उपचार म्हणून सुगंधी द्रव्य आणि विशेष वस्त्रांनी सजवलं जातं। अनेक भाविक आजच्या दिवशी नवीन कार्याचा संकल्प सोडण्यासाठी इथे येतात। तसंच आपण बघतोय की मंदिराला आकर्षक दिव्यांनी आणि आकर्षक फुलांनी अशी सजावट केली आहे। भाविकांच्या चेहऱ्यावरची ओढ अगदी दिसून येते। उन्हाचा तडाखा असून सुद्धा भाविक इथे गर्दी करतायत, दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। सकाळपासूनच इथे खूप गर्दी झालेली आहे। तसंच प्रशासनाने सुद्धा गर्दीचा चांगला चोख बंदोबस्त केलेला आहे। आणि अजून एक भक्ती आणि श्रद्धेचा हा नयनरम्य सोहळा सिद्धिविनायक मंदिरात अनुभवायला मिळतोय। विजय रमेश भट सह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।